श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केले असता अशक्यही शक्य होते. आपल्या जीवनातील कोणतीही समस्या, संकट सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाचे पठण आणि श्रवणामध्ये आहे. संपूर्ण विजय ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित इष्टफळ मिळते. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. आज आपण श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे, कोणत्या वेळी करावे, कोणत्या तिथींना पारायण करावे, कसे करावे, त्यावेळी आपण कोणत्या चुका करू नये, कसे वाचन करावे, नैवेद्य काय असावा, पारायण करण्याच्या पद्धती व प्रकार आणि पूर्वतयारी कशी करावी, या सर्व प्रश्नांची आपण शास्त्रयुक्त व सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांचे ब्रह्मांड नायक या भक्ती चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतील. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे संत गजानन महाराज प्रकट झाले. ते दत्त परंपरेतील एक श्रेष्ठ योगी होते. त्यांचा जन्म कधी झाला हे सांगता येत नाही. माघवत्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1878 शेगाव नगरीत प्रथम ते दिसले, म्हणजे प्रकट झाले. तेव्हापासून या दिवसाला प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. श्री गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ होय. श्री दास गणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिला असून या ग्रंथात महाराजांची अनेक लीला, ऐतिहासिक घटनांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात 21 अध्याय आहे. या ग्रंथाचे पारायण केले असता महाराजांची कृपादृष्टी होऊन भक्तांच्या संकटांचे निरसन झाल्याचा लाखो भक्तांना अनुभव आहे. या ग्रंथाचे पारायण करायचे अनेक पद्धती व प्रकार आहेत. कोणत्या तिथीला कोणत्या प्रकारे पारायण करावे हे आपण पाहूया. पहिला प्रकार आहे एक आसनी पारायण. यात एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायांचे पारायण कसे करायचे असते. असे पारायण असंख्य भक्त दर गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावर व महाराजांच्या प्रकट दिनी करतात आणि त्यांचे विशेष फळही मिळते. आणि दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण, म्हणजे एका दिवसामध्ये पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार 21 अध्यायांचे पारायण केले जाते. जागतिक पारायणाच्या निमित्ताने असे पारायण केले जातात. तिसरा प्रकार आहे 3 दिवसीय पारायण. यामध्ये 3 दिवस रोज 7 अध्याय असे पारायण केले जाते. दशमी, एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने महिन्यामध्ये असंख्य भक्त हे 3 दिवसीय पारायण करतात. चौथा प्रकार आहे सप्ताह पारायण. यात दररोज 3 अध्याय वाचून पारायण केले जाते. पाचवा प्रकार आहे चक्री पारायण. यामध्ये अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवसांचे पारायण करावे अशी पारायण दर महिन्याला केली जातात. सहावा प्रकार आहे संकीर्तन पारायण. या प्रकारामध्ये एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करून इतरांनी ते श्रवण करावे अपेक्षित आहे. सातवा प्रकार आहे सामूहिक. यामध्ये एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण. गुरुवार महाराजांचा वार तसेच 21 हा महाराजांचा शुभ अंक आहे. त्यामुळे 21 भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सर्व मिळून 21 अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे. यामध्ये दर गुरुवारी एक असे 21 गुरुवार म्हणून प्रत्येक भक्ताचे एक असे पारायण पूर्ण होते. असा द्विगुणित लाभ मिळतो. यापैकी कुठल्या प्रकाराने आपण पारायण करायचे हे प्रत्येक भक्तांनी आपापल्या सोयीनुसार ठरवावे. शुद्ध अंतःकरणाने, श्रद्धेने व मनाने किंवा विश्वासाने पारायण केल्याने श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावर नक्कीच होते. पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. घरातील स्त्रियांनी मासिक धर्मात पारायण करू नये. त्या काळामध्ये घरामध्ये सर्व गोमूत्र शिंपडावे. स्नान वगैरे करून नित्याची देवपूजा करून घरातील वडीलधाऱ्यांचा नमस्कार करावा. पारायण करण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी काढून पाट टाकावा. त्यावर देवाचे कापड टाकून त्यावर श्री गजानन महाराजांचे फोटो अथवा मूर्ती ठेवावी व हार घालावा. त्यांची यथासांग पूजा करून दुसऱ्या बाजूस कलश मांडावा. पारायण करताना निरंजन सतत तेवत ठेवावे. नंतर पोथीची यथासांग पूजा करावी.
दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करावे. जर कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असणार तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी. जर कुठली इच्छा नसेल तर आध्यात्मिक प्रगतीसाठी व मानसिक शांतीसाठी आणि समाधानासाठी पारायण करणार असाल तर तसेही महाराजांना सांगावे. स्वतः त्यांच्या चरणी आपण स्वतःला अर्पण करावे आणि प्रत्यक्ष वाचनास प्रारंभ करावा. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असावे. संपविण्याच्या दृष्टीने घाई करू नये. घाईमध्ये वाचनात उच्चार चुकीचे होतात. आपले चित्त हे व्यक्त करणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचन मोठ्याने करावे. मनात वाचन करू नये आणि घरातील इतर सदस्यांनी ते श्रवण करावे. पारायणाला बसण्यापूर्वी शेजारी एक पाण्याचा ग्लास भरून ठेवावा. वाचन करताना खोकला किंवा उचकी आल्यास पाणी प्यावे. आपण जेव्हा घरात पारायण करतो तेव्हा मद्यपान, मांसाहार करू नये. अंतर्बाह्य शुचिर्भूत होऊन शुद्ध अंतःकरणाने या ग्रंथाचे वाचन करावे. पारायण चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये. एकाग्र असणे आवश्यक आहे. पारायण काळात काही जण उपवास करतात. त्यांनी उपवासाचे पदार्थ खावे. दूध, फळे असेही खाऊ शकतात आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर संत गजानन महाराजांना त्यांच्या आवडीचा पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. महाराजांना ज्वारीची भाकरी, आंबाडीचं पिठलं, कांदा, ठेचा, हिरव्या मिरची हे त्यांची आवडीचे पदार्थ आहे असा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुळशीपत्र अवश्य ठेवावे. तसेच 21 मोदक यांचाही नैवेद्य 21 दुर्वापूर म्हणून अर्पण करावे. पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांची आरती करावी आणि जमलेल्या सर्व भाविकांना किंवा घरातल्या सदस्यांना पेढ्यांचा नैवेद्य वाटावा. अशा रीतीने पारायण करावे. गजानन महाराजांचा गणगण गणात बोते या मंत्राचा सतत नामस्मरण करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे घरात शांती आणि समाधान मिळते. या ग्रंथाचे नियमित पारायण केल्यास जीवनात येणारी सर्व समस्या, सर्व संकटे दूर होतात. सर्व संकटातून संत गजानन महाराज आपल्या भक्तांचे संरक्षण करतात. आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात. पारायण करणाऱ्या भक्तांच्या घरी धनधान्याची समृद्धी येते. आर्थिक समस्या दूर होऊन लक्ष्मी सदैव कृपा करते. असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. याचप्रमाणे मानसिक शांतता लाभते, निर्णय क्षमता वाढते, उत्तरोत्तर प्रगती होत जाते. या ग्रंथाचे पारायण केल्याने अनेक दुर्धर अशा आजारातून मुक्तता झाल्याचे अनेक भक्त सांगतात. आजारामधील उपचारांमध्ये गती मिळून लवकरात लवकर आजार बरे होतात. नियमित पारायण करणाऱ्या भक्तांना येणाऱ्या संकटाची जाणीव गजानन महाराज आधीच स्वप्नातून नाहीतर दुसरे काहीतरी संकेत देऊन करतात. पण त्यासाठी भक्तांची संत गजानन महाराजांवर पूर्ण श्रद्धा, विश्वास हवा. अंतःकरणापासून श्री गजानन महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे. संत गजानन महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर सदैव राहते. गणगण गणात बोते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय गजानन माऊली. गणगण गणात बोते. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः.